म्या पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं, म्या पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं. काय कुणी आडवं आलं तर मी ब्रेक दाबावं. अशी बी दिसती तशी बी दिसती माझी मनुका, बुलेट गाडी माझी मनुका, काळजात भिडली माझी मनुका. तर चला कामावून आली या, तर काढा म्हणलं व्हिडिओ. काय जाणे हाय त्यांना व्हिडिओ काढून आणि बोलूनच त्यांना कळतं. त्यामुळं आहे का नाही, मला तर तसा वेळ नसतो भावा बहिणीनं कामामुळं. तर त्यातून बी वेळ काढून मला बोलावं लागल आणि बोलणारच मी जर नाही बोलली तर मला आज अन्नपचन क्रिया व्हायचं नाही. त्यामुळं तर थोडंसं बसू द्या मला खाली, मग मी बोलते, ठीक आहे. तर भावा बहिणीला सकाळी मी एक शॉर्ट व्हिडिओ काढला होता गाण्याचा. आता कसं आहे माहिती आहे का, हो का, लाईफ मधला कुणाचा शेवटचा दिवस येईल हे सांगता येत नाही. जेवढं आयुष्य आहे तेवढ्या माणसाने हसून खेळून जगावं, बरोबर आहे का नाही. कुणाला फसवून नाही तर हसून खेळून जगावं, बरोबर आहे का नाही. तर तसं आपलं काम आहे. कारण की मी भरपूर असा भरपूर ह्यातनं मी बाहेर आलेले तुम्हाला तर माहितीच आहे. आणि त्यात तर मला दवाखाना अजून चालू आहे, ही पण तुम्हाला माहिती आहे. भावा बहिणी टेन्शन डिप्रेशनमध्ये गेली होती मी, आणि अजून पण टेन्शन डिप्रेशनमध्येच. म्हणजे जर गोळ्या नाही खाल्ल्या तर माझं भरपूर असं हाल होतं, माहिती आहे का तुम्हाला. त्यामुळं जितके दिवस आहे ना तितके दिवस हसून खेळून राहायचं, खुश राहायचं, हॅप्पी राहायचं. तसंच मी राहण्याचा प्रयत्न करते. आणि भरपूर काय असं विचार आहे तिथं डोक्यामध्ये. त्यामुळे भावा बहिणीनं मी काम बी धरलेलं आहे. आणि शेवटी कसं असतं माहिती आहे का, काम केल्याशिवाय पर्याय नसतो. काम आहे तर जॉब आहे, काम नाही तर काहीच नाही. आणि कामाशिवाय हे कोणालाच पर्याय नाही, मलाच नाही तर ह्या जग दुनियात कुणालाच पर्याय नाही. मोठा माणूस असो किंवा बारका माणूस असो, श्रीमंत असो की गरीब असो, त्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कष्टही करावंच लागतं. तशाच काही गोष्टी आपल्या बेत आहे, कष्टही करावं लागतं. तसंच आपण कष्टाला जातो आणि काम करायला जातो. कामाची लाज नसते, काम ते छोटं असो की मोठं असो, बरोबर आहे का नाही. तर मग मी प्रत्येक शनोशनेला तुम्हाला सांगते, हसून राहण्याचा मी प्रयत्न करते, हसून राहते. तर काय टिंगाणे आहेत त्यांना बघवत नाही भावा बहिणी, काय जे टिंगाणे आहेत का नाही त्यांना बघवतच नाही. का बघवत नाही काय माहिती, त्यांना काय पित उसळतं काय ते बी काय मला कळाना झाले. अगं बायांनो, आता तुम्हाला न बघायसारखं नाही ग, जास्त मी सोशल मीडियावर नसते ग राण्यांनो. मी जास्त व्हिडिओ पण बनवत नाही ग, की तुम्ही म्हणताय. म्हणजे काय त्या म्हणतात की आमच्या जीवावर बसून खाती, असं झालं तसं झालं. तर ती बोलणार आहेत का ना, तर त्यांचं तर सपोर्ट करायचा, जावं साईडला राहू द्या. तिथं सपोर्ट करायच्या नावाने बॉम्बच असते. करणारे सपोर्ट करते ती काय बोलून दाखवत नाही. ती जे करणारे म्हणजे कसं असतं माहिती आहे का, जे लोक मदत करतात का नाही ते कधीच बोलून दाखवत नाही. आणि जी मदत करत नाही ते का नाही तेच लोक गावभर ढिंडोरा पोळे पिटत राहते. ती तर अशाच काही गोष्टी अशाच फुकण्या आहेत त्या काय. तर तुम्हाला सांगते, मदत करायच्या नावाने बॉम्ब झाली, सपोर्ट करायच्या नावाने बॉम्ब झालं. पण एखाद्याला मागं कसं खेचायचं हे पुरेपूर काय लोकांना माहिती, पुरेपूर. पण असू द्या, त्याला आता कसं आहे, इथून पाठीमागं ह्याने मी भरपूर असं टेन्शन घेतलं आणि छोट्या छोट्या गोष्टींचं आणि भरपूर काय गोष्टींचं असं मनाला भिडायचं, डोक्यात विचार यायचं. आणि डोक्यात विचार आल्यानंतर ना ते स्वतःला त्रास व्हायचा. आता स्वतःला त्रास करून घ्यायचा सोडून दिलेलं आहे. कारण की ज्या टायमाला स्वतःला त्रास होतो ना, त्या वेदना आणि किती संकटातून बाहेर पडावं लागतं आणि किती संकटाचा सामोरे जावं लागतं आणि किती संकटाचा सामना करावा लागतं ना, ह्या सामना मी केलेला आहे. आणि सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला सांगते, आता कुठं मी बाहेर आलेले आहे. ती पण आहे त्या मला गोळ्या चालू म्हणून माझं जीवन आहे. गोळ्या जर चालू नाही ना तर माझं काही खरं नाही. माझा पूर्ण असा श्वास बंद पडल्यासारखं, तो माझा पूर्ण श्वास बंद पडतो. कारण की डायरेक्टली माझ्या मेंदूवरतीच चालू. तर आता मला सांगा, अशा काय टिंगाण्यांचं डोक्यात घेऊन आपलं जीवन जगायचं आपण सोडायचं का? नाही सोडू शकत ना आपलं जीवन. आपल्या आपल्या पद्धतीनं आपण आपलं जीवन जगतोय. पण काही लोक असे असतात की तुम्हाला सांगते, त्यांना पडतच नाही. कसं बी राहतो, हसून राहा पटणार नाही, रडत राहा पटणार नाही. हसत राहिलं तरी म्हणणार की हिला काय हसाय झालंय, हिला याड लागलंय, इडे झाली इडे, असे म्हणणार.
बरोबर आहे का नाही भाऊ बहीण? का चुकतंय माझं? तुम्ही सांगा मला. जर आपण जर हसून जर राहिलं तर काय म्हणणार, येडी झाली, येड्यासारखी करते या, सारखीच हसतच राहते. आणि रडत जर राहिलं तर म्हणणार की हिला काय झालंय बाया, हिला काय दाढ भरली वे. जेव्हा बघल तेव्हा मोडक्या चित्रेवाने तोंड करून आहे, जेव्हा बघल तेव्हा रडतच आहे. कधी बाय ही या तोंडावर सारख्या 12चं वाजले आहे त्या कधीच खुश नाही, अशी सुद्धा म्हणायला आहे. म्हणजे लोक आहेत का नाही, कशीच माणसाला जगू देत नाही, अशी जगू देत नाही ती, तशी जगू देत नाही ती. ह्या सगळ्या गोष्टींचा मी लय अनुभव घेतला आहे, लय अनुभव घेतलाय. म्हणून आता कुठं तुम्हाला सांगते, स्वतःचं जीवन चालू केलेलं आहे, जगायला स्वतःचं जीवन जगते. शक्यतो माझ्या तर कंटिन्यू व्हिडिओज नसतात. जे मला भाऊ बहीण मनापासून सपोर्ट करतात ना, ते मला म्हणतात की योगिता तू व्हिडिओ काढत जा, दिवसातून 2-3 व्हिडिओ काढत जा, तुझं लाईक व्ह्यूज तुझ्या कमी पडायला लागले, ते व्ह्यूज काही जास्त येत नाही. तर भाऊ बहिणींना कसं आहे माहिती आहे का, हो का, जे मनापासून आपलं मानणारे आहेत, जे मनापासून सपोर्ट करणारे आहेत का नाही, ते नक्कीच सपोर्ट करतात. व्हिडिओ पण बघतात, लाईक पण करतात, कमेंट बी करतात. आणि एखाद्याला जर नाही पटलं तर ते बघत नाही, तर कोणाला वाईट बोलत नाही. आणि काय आहेत ना, बघून बघायचं, बघून यायचं, बघायचं, आणि नावं कशी ठेवायची ह्याच्यावर त्यांचं ध्यान असतं. नावं कशी ठेवायची ह्याच्यावर इतकं ध्यान असतं की अगं बाय 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 काय सांगायचं. तर सकाळी तुम्हाला सांगते मी व्हिडिओ काढलेला, त्याच्यावर मला कमेंट काय आलं ते माहिती आहे का, तमाशा म्हणजे काय, तमाशा खाल्ला पाहिजे, तमाशा खाल्ल्यावर चांगला चालत. म्हणजे मी तमाशा खालायचा मग चांगला चालत. तर बाई तुझ्या माहितीसाठी सांगते मी, टाचक, टिंजणे, टिंगणे, टुंगणे, आता तुला काय म्हणू मी, फुकन पडे. एक तर इंग्लिश वाचा येत नाही, तर तुझं नाव घेऊन मी तुझा चांगला रागावला असता. पण विषय काय, मला इंग्लिश वाचता येत नाही. तर तुझ्या माहितीसाठी सांगते बाई, जे तमाशातल्या बाई असतात ना, आणि जे डान्स करतात तमाशामध्ये, जे नाचतात ना, ते काय तुझ्यासारख्या असं एवढ्या निर्लज्ज नसतात किंवा लाजाबरो सोडलेले नसतात. त्यांना बी इज्जत, लाज, आबरू हे सगळे असते. आणि ते गाणं आहे बघ, पोटासाठी नाचते मी परवा कोणाची, त्याच्यावरती पिक्चर येणार आहे श्रद्धा कपूरचा, मी ॲडव्हर्टाईज बघितलेलं आहे त्या. तर प्रत्येक माणसाचा काय ना काहीतरी इतिहास असतो, आणि इतिहास घडवून गेलेले आहे ते काही काही लोक, कळलं का. तर तू तमाशा करते ना, तर तमाशातल्या बायांसारखी, तमाशातल्या बायांच्या नाकाची बी सर नाही तुला यायची, कळलं का. त्या नाचत्यात, पोटासाठी नाचत्यात, स्वतःचं घरदार चालवत्यात, लेकरा बाळांचं भविष्य उज्ज्वल करतात, आणि तुझ्यासारख्यांना म्हणजे खुश पण करतात, कळलं. त्यामुळं आहे ना, ज्या टायमाला आपण कुणाला तरी कमी लिखतोय ना, कुणाला तरी नावं ठेवतोय ना, तर आधी आपली अवकात काय आहे ही बघायची, मग दुसऱ्याला नावं ठेवायची, कळलं. आणि तू म्हणते ना, एवढं माझं कुठं नशीब आहे का तमाशा खोलायला आणि तमाशात नाचायला जायचं. ती पण एक कला आहे, कला ज्याला आली त्यालाच आली. तू आहे ना त्यांच्यासारखं अंगान बी वाकडं करू शकत नाही, आणि तुझं ढुंगान बी वाकडं करू शकत नाही, कळलं का. एवढं तुला येणार पण नाही, तू नुसती नावं ठेवू शकतेस, कळलं. समजलं ना मी काय बोलते ती, तुला तेच सांगते. तू अंगान बी वाकडं करू शकत नाही, तुझं ढुंगान बी वाकडं करू शकत नाही. त्यामुळं आहे ना, नको त्या तमाशातल्या बायांना नावं ठेवू, नको मला नावं ठेवू, कळलं. आणि मला जर ठेवतील ना नावं, तर आता कसं आहे, मी तर व्हिडिओ काढणारच, कंटेंटच तुझ्यावर राहील माझं. जसं मला वेळ भेटेल असं मी नक्कीच व्हिडिओ काढत राहणार भावा बहिणीनं. तर असू द्या का, कसं आहे माहिती आहे का, पॉईंट एक तर मला असल्या कुत्र्यांच्या नादी लागायचं पण नसतं. आता मला का तुम्हाला सांगते, मला स्वयंपाक करायचा आहे, जेवायचं आहे, कटाळा आला आहे भरपूर असा तुम्हाला सांगते. बरोबर जा मला स्वयंपाक करायचा आहे, काय बरोबर काय कर, स्वयंपाक करायचं, घरचं काम पडले, आणि असते त्या 12 गावच्या मोकळ्या सोडलेल्या टाचक ठेवले येते ते नुसतं नावं ठेवायला, स्वतः करायच्या नावाने बॉम्ब, आणि दुसरं एखादं काहीतरी जगतंय करतं तर ते त्यांना काय बघवत नाही, ते त्यांना लेखा टाकतं. काय होतं, काय माणसं असते तिने निर्लज्ज अवडबडीची असते. असं काही जास्त मला बोलू वाटत नाही, तुझ्या माहितीसाठी सांगते. नंतर मी जास्त व्हिडिओ बनवत नाही, मी सोशल मीडियापासून जरा लांबच आहे.
आणि लांब राहून मी माझं जीवन जगते. काय माझ्या आनंदासाठी, माझ्या काय भाऊ बहिणींसाठी मी व्हिडिओ पण टाकत राहते. जे माझा आनंद आहे ही मी त्यात आनंदाचा आनंद लुटत असते. आणि तसेच मला आनंद बघून माझे भाऊ बहीण पण आनंदी राहतात. काय तुझ्यासारखे नाहीत गरज तुकडी गरज. तर चला असं भाऊ बहिणींनी जास्त जायला आपली काळजी. पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण भेटणार.